आत्याबाईंनी आता मला बोलवलं होतं. मग ओरडल्या का त्या? नाही, ओरडल्या नाही. त्या म्हणाल्या की आता माझं लग्न करायला पाहिजे म्हणून. आणि आई बाबांशी सुद्धा त्या उद्याच बोलणार. काय? त्याने मुलगा पण पाहून ठेवलाय. बोलणी एवढी पुढे गेली आणि मला माहितीच नाही. कोण आहे तो मुलगा? त्या मुलाला तू पण ओळखतेस. आपल्या गावाकडचाच आहे. खरंच? कोण आहे तो नशीबवान? सुमिताई, मला इतक्यात लग्न नाही करायचं. मला अजून आई बाबांसाठी खूप काही करायचंय. अगं हो, पण त्यासाठी गणे आहे की. तू मला आधी पटकन त्याचं नाव सांग बरं. राजन. बघ, 500 रुपये. एवढे पैसे कसे का दिले? मी आधीच सांगतोय, मी दारूचे ग्लास बीस काय भरले नाही आणि पान पण नाही आणले. पण मग काय पांडुरंगाची आरती म्हणत होता म्हणून खुश होऊन एवढे पैसे दिले? आज मी त्यांची मॉलिश केली. गण्या, खरं खरं सांग, नाहीतर या वेळेला लाथा मुक्क्याने बडवून काढे. तू म्हणाली होतीस ना की तसली कामं करायची नाही म्हणून मी असली कामं सुरू केली. याच्यात काय वाईट आहे? गण्या, जास्त तोंड चालू नको. मला एवढंच सांग की 500 रुपये का एवढ्याशा कामाचे? ते तू त्यांनाच जाऊन विचार ना. गण्या, तुला माझी शपथ आहे, आताच्या आता जा आणि ते पैसे परत देऊन ये. पण ते झोपलेत ना. जा म्हटलं ना, जा. परशू भाऊजींच्या खोलीत घुटमळत होता. मी हटकलं तर पळायला लागला. म्हणून 2 थोबाडीत लगावलं तेव्हा कळलं हातात ही 500 रुपये होते. गणेश, तू पैसे चोरलेस? नाही आत्याबाई साहेब, मी परशुराम साहेबांची मॉलिश केली. त्यांनी मला बक्षीस म्हणून दिले पैसे. बक्षीस म्हणून हे 500 रुपये? मी ताईला पण दाखवलं. ताई म्हणली की चुकून एवढी रक्कम दिली असन, परत दे म्हणून. मी परत गेलो पण परशुराम साहेब नव्हते खोलीत. ऐकलंस? आत्याबाई, तू सांगतोय आणि तुम्ही ऐकताय काय? त्याला आणि त्याच्या बापाला पोलिसात द्या. गाट्या बोल ना आता. माझं काही चुकलं असेल तर मला मारा, बोला. म्हणून कसा चोरीचा आळ घेतलेला माझ्यावर किंवा गण्यावर मला खपायचं नाही. घरच्या सुनेला त्रास व्हावा म्हणून ही अशी चित्र विचित्र माणसं घरात आणून त्रास द्यायची परंपरा चांगली आहे. वहिनी साहेब, मी पोरासनी घेऊन जातो, पण तुम्ही मला शिकवायची गरज नाहीये. चल, चालता हो इथून. अहिल्या, घरात आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान करायचा नाही. माझा हात धरून ह्याच्या पोरीने माझा अपमान केला त्याचं काय? स्वतःचा मान स्वतः राखायचा असतो. उद्या जर ही मुलगी बाहेर जाऊन सांगू लागली की किल्लेदारांच्या घरामध्ये नोकर माणसांना अशी वागणूक मिळते, इथे समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांशी अशी पिळवणूक होते, तर आपल्याला खूप मोठं नुकसान सोसावं लागलं असतं. इलेक्शन? हो हो, वामनरावांनी आमदारकीसाठी नापसंती दाखवल्यानंतर त्या मतदारसंघाचा भावी आमदार म्हणून साहेबांनी तुमचं नाव घोषित करायचं ठरवलंय. आता तुम्ही पुढच्या तयारीला लागा. कसले? कन्यादानाच्या. मुलगी मोठी झाली ना आपली. आत्याबाई साहेब, हो तुम्ही तिला आपली म्हणालात यातच समजा आलं. हो, पण कन्यादानासाठी फक्त पैका सुद्धा या बापाजवळ नाही. अशा गरीबाची पोर कोण पदरात घेईल? आम्ही तिच्या लग्नाचा सगळा खर्च करू. मुलगी बातली आहे ना तिला. खरं तर आम्ही तिच्यासाठी एक मुलगाही पाहून ठेवलेला आहे. आत्याबाई साहेब, हो तुम्ही मुलगा शोधला म्हणजे चांगलाच असणार, पण तो इथलाच आहे का गावाकडला? दोन्ही कडचा आहे.